खरंच लिंगाचा आकार वाढवता येतो का? सत्य आणि भ्रमामागची खरी विज्ञान कथा मी तुम्हाला आता सांगणार आहे. सोशल मीडियावरती मला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डॉक्टर लिंग मोठं कसं करायचं, लिंगाची लांबी कशी वाढवायची, लिंगाची जाडी म्हणजे गर्थ म्हणजे आकार कसा वाढवावा. तुम्ही कदाचित शेकडो जाहिराती पाहिल्या असतील ज्या मोठे मोठे चमत्कारिक दावे करतात लिंग मोठे करण्याचे. पण आज मी तुम्हाला खरं सांगणार आहे. मी डॉक्टर दीपक केळकर, सायकियाट्री सेक्सॉलॉजिस्ट, आणि आज आपण जाणून घेणार आहोत की लिंग वाढवणं खरं शक्य आहे का, कोणते उपाय वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहेत आणि कोणते पूर्णपणे धोकादायक आहेत. जर तुम्हाला सत्य आणि विज्ञानावर आधारित माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक व्हिडिओ मी आपल्याकडे घेऊन येतो तोच तो सेक्शुअल वेलनेसवर, ज्यामध्ये खरी वैज्ञानिक माहिती जरूर असते, भीतीशिवाय आणि मिथकांशिवाय. तर आता वास्तव आणि गैरसमज काय ते आपण पाहूया. एक सर्वेक्षण केलं गेलं. 50,000 पुरुषांना विचारण्यात आलं की त्यांच्या लिंगाच्या आकाराने ते समाधानी आहेत का. परिणाम धक्कादायक होते. 55% पुरुष असमाधानी होते, पण त्यांच्या महिला जोडीदारापैकी 85% पूर्णपणे समाधानी होत्या. मग खरी समस्या कुठे आहे? उत्तर आहे पोर्नोग्राफी आणि सोशल मीडिया यांनी नॉर्मलची व्याख्या पूर्णपणे विकृत केलेली आहे. नॉर्मल म्हणजे काय त्याने पूर्णपणे डिस्टर्ब करून टाकलेलं आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहता सरासरी उभ्या लिंगाची लांबी 5.2 इंच 13.2 सेंटीमीटर असते. जर लांबी 2.9 इंच म्हणजे 7.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर त्याला मायक्रोपेनिस म्हणतात, जे केवळ 0.14% पुरुषांमध्ये असतं. म्हणजेच 99% पुरुष नॉर्मल असतात. तरीसुद्धा अनेक पुरुष आपल्या आकाराबद्दल चिंताग्रस्त असतात. ही अवस्था स्मॉल पेनिस अँक्झायटी म्हणून ओळखली जाते, जी बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. अशा व्यक्ती दररोज तासनतास आपल्या लिंगाच्या आकाराविषयी विचार करत राहतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, नातेसंबंध बिघडतात आणि काही प्रसंगी आत्महत्येच्या विचारापर्यंतसुद्धा पोहोचतात. ते विनोदाची गोष्ट नाही आहे, ही गंभीर मानसिक समस्या आहे. तर पहिला उपचार काय? पहिला उपचार असा आहे की बहुतेक पुरुषांसाठी सर्वात प्रभावी पहिला टप्पा म्हणजे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग. अनेक अभ्यासांनी सिद्ध केलं आहे की फक्त काही सत्रानंतरच बहुतांश पुरुषांना कोणत्याही शारीरिक उपचाराची नंतर गरज वाटत नाही. समज वाढल्याने चिंता कमी होते आणि आत्मस्वीकार वाढतो. म्हणून जर तुम्हाला अशी चिंता वाटत असेल तर योग्य मनोवैज्ञानिक किंवा सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट यांना भेटा, कारण खरा उपचार मनापासून सुरू होतो, औषधांपासून नाही. आता आपण पाहूया शस्त्रक्रिया नसलेले उपाय कोणते कोणते आहेत. आता आपण बोलूया नॉन सर्जिकल उपायांबद्दल. मुख्यतः 3 उपाय वैद्यकीय संशोधनातून नमूद केले जातात. नंबर 1 पेनाइल एक्सटेंडर ट्रॅक्शन डिव्हाइस आहे. नंबर 2 व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस. नंबर 3 पेनाइल इंजेक्शन्स. या तिघांपैकी फक्त पेनाइल एक्सटेंडर जे आहे त्यानेच काही प्रमाणात परिणाम दाखवला आहे. हे एक यांत्रिक उपकरण आहे जे लिंगावरती हळूहळू ताण देतं. जर ते रोज अनेक तास सलग महिने वापरलं तर सुमारे 2 सेंटीमीटरपर्यंत वाढ दिसू शकते. व्हॅक्यूम डिव्हाइसने कायमस्वरूपी वाढ होत नाही आणि पेनाइल इंजेक्शन्स तर अत्यंत धोकादायक आहेत. अनेक पदार्थ असे आहेत की जे लिंगात कठोर गाठी, विकृती किंवा कायमची इरेक्टाईल समस्या निर्माण करतात. कधीकधी याचे दुष्परिणाम 40 वर्षानंतर सुद्धा दिसतात. म्हणून कृपया लिंगात काही इंजेक्शन देऊ नका. आता शेवटला पार्ट आहे तो आहे म्हणजे शस्त्रक्रियेचा. शस्त्रक्रियेचं सत्य काय? जर आपण सर्जरीबद्दल बोललो तर काही तंत्रज्ञान जसे की सस्पेन्सरी लिगामेंट रिलीज, ग्राफ्टिंग किंवा कार्टिलेज इम्प्लांट विकसित झाली आहेत. पण बहुतेक अभ्यासांमध्ये निकाल खराब आणि रुग्ण असमाधानी आढळलेले आहेत. संक्रमण, वेदना, विकृती आणि काही प्रमाणामध्ये तर लिंग आणखीन लहान होतं. एका अभ्यासानुसार सर्व पेनाइल लेंथ किंवा गर्थ एनहान्समेंट सर्जरी अजूनही प्रयोगात्मक टप्प्यात आहेत. मायक्रोपेनिस जर असेल तर जर क्लिनिकल ट्रायल केले असतील मायक्रोपेनिस आहे आणि जर तुम्ही कदाचित विचार केला असाल तर अशा संस्थेतच मायक्रोपेनिसचा उपचार करा ज्या ठिकाणी अप्रूव्ड क्लिनिकल ट्रायल चालू आहेत.
जिथे सुरक्षा अहवाल व परिणामांची नियमित देखरेख होते. मग निष्कर्ष काय? सत्य हे आहे की फक्त पेनाइल ट्रॅक्शन थेरपीनेच सुमारे 2 सेंटीमीटरपर्यंत हलकी वाढ शक्य आहे. बाकी सर्व उपाय किंवा एकतर ते धोकादायक आहेत किंवा अप्रभावी आहेत. आणि सर्वात मोठं सत्य हे आहे की तुमचा आत्मविश्वास तुमच्या आकारापेक्षा 1000 पट महत्त्वाचा आहे. म्हणून आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. तुमचा संवाद, तुमचं प्रेम आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुमच्या लैंगिक समाधानाचं खऱ्या अर्थानं मूळ आहे. म्हणून तुम्ही इंचावर जाऊ नका, आकड्यांवर जाऊ नका. स्वतःच्या शरीरावरती नव्हे तर मनावरती प्रेम करणं शिका. आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळा, कारण हाच खरा आकर्षणाचा पाया आहे. जर हा तुम्हाला चांगला वाटला, उपयुक्त व्हिडिओ वाटला तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. लोकांच्या मनामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, डेफिनेटली ते शांत होतील, त्यांचे गैरसमज दूर होतील. थँक्यू व्हेरी मच.